कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐका की मला ते ऐक ना, हे माझ्या फोनला बघ ना काय झालं, चालतच नाही अगं। कुठे काय झालंय मावशी? या अख्खी जमीन माझी आता, अख्खी जमीन मोजून झाल्यावर सगळीकडून डाम ठोकून घ्या, त्याला तारा लावा आणि अशा तारा लावा एक कुत्र बी आत नाही घुसलं पाहिजे बरं का। इकडे समोरच्या साईडला मस्तपैकी सुजय हंबीरराव कदम, नाही सुजयराव कदम अशी मोठी पाठी लागेल। सुजयचा आवाज होता का येऊ? भयापे, खरंच बाय तुझ्या हातात जादू आहे। माझा फोन लगेच चालू झाला। हा सुजाचे, ऐका ऐका काय म्हणतोय। तुम्ही दोघांनी आधी त्या रस्त्याच्या बाजू जमीन मोजून घ्या। काय रे सुजा, तू नेमका कुठल्या जमिनीबद्दल बोलतोयस? कुठल्या म्हणजे? माझ्या जमिनीबद्दल आहे, अजून कुठली असती तेव्हा? हे म्हणे तू थांब बघू जरा, काय हो हे? झाली पोंपा पोंप सगळी। मावशी मुद्दाम केलत ना हे? मग काय, त्यांना फक्त तो व्हिडिओ तुझ्याकडनं प्ले करून घ्यायचा होता। अहो काय विचारते मी, काय बोलते हे सुजा? अगं रुक्मिणी, सुजाला जमीन पाहिजे होती तेव्हा केली काही प्रॉपर्टी त्याच्या नावावर। हो पण एवढी मोठी गोष्ट करताना निदान एकदा तरी विचारायचं। हा मग काय तर, नाही एरवीत लय टिमकी वाजवता, मी वाटण्या करणार नाही, मी वाटण्या करणार नाही, आणि मग हे काय? हा आणि असं कोण वाटण्या करतं होय? आम्हाला इचरायला नको का? मावशी मावशी तुमचा काय संबंध आहे यात? आता गो बाया, संबंध? मी बायको आहे त्यांची, हा मला बी त्यांची प्रॉपर्टी पाहिजे, आणि एवढी मोठी गोष्ट केली तर सांगायला नको का कुणाला? त्याच्यामुळे मला कळलंच पाहिजे त्यांनी नेमकं सुजाला किती दिलंय आणि काय दिलंय ते, नाही तर बाया सगळं त्याच्या नावा करून मोकळे होत्याल। त्याच्यामुळे मला तर कळलं पाहिजेच पाहिजे, पण घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे, आणि स्वप्नीलला बी कळलं पाहिजे, हाय का नाही रे स्वप्नील? हा अहो सरकार, स्वप्नील तुमचा थोरला पोरगा हाय, जरा कधीतरी त्याला थोरल्यागत वागवा की। हा मावशी मुद्दाम भांडणं लावताय तुम्ही। ए माझा काय संबंध वा? हा हे सगळं या सरकारांनी केलं आणि म्हणून तुम्ही भांडणं लावताय। हो मावशी, रोज ठरवून करता तुम्ही हे सगळं, बरोबर जेवणाच्या टायमिंगला। ए मला बोलायचं नाही, हा ते कसं आहे ना, तुमच्या सगळ्यांच्यात अजिबात दम नाहीये त्या सरकारांना बोलायचा, म्हणून तुम्ही माझ्या अंगावर येताय। मला काही कळत नाही होय? खरंच ती नीच बाई आहेस का तू? मला नीच म्हणते होय ग? हा पण रुक्मिणे, तू सांग मला, तुझ्या सरकारांचं तुझ्यावर लई प्रेम आहे ना? हा मग तुला तरी सांगितलं का त्यांनी? हा मावशी बास करा आता। म्हणे तुला काय कळत नाही गं? अरे थांबा प्लीज, पाया पडतो तुमच्या। दादा शांत हो, तू शांत हो। कसं शांत होऊ अर्जुन, कसा? आणि सरकार, तुम्हाला जर तुमची जमीन प्रॉपर्टी मनी मावशीन सुजयला द्यायची असेल ना तर देऊन टाका, मला नाही पडायचे त्यात। इथं आत रुपाली वेड्यासारखं वागतेय। आज तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर ते म्हणाले तिला मेंटल हॉस्पिटलला हलवावं लागेल, पण इथं कुणाला पडली आहे तिची? आहे काही काळजी? मला वाटलं होतं तिला हॉस्पिटलला नेण्याऐवजी घरी आणावं, आपण सगळ्यांनी तिची सेवा करावी, मग ती बरी होईल, पण नाही, इथं आणून काहीच उपयोग नाही हे कळलंय मला, कारण इथं कुणालाच तिची काही पडलेली नाही, काळजीच नाहीये। पण मला आहे, मला माझी बायको व्यवस्थित झालेली हवी आहे ह्या प्रॉपर्टी पैशांपेक्षा। मी नीट करते ते बघा अर्जुन, मी एका पायावर उभी। अर्जुन, अर्जुन
ह्या आसनामध्ये श्वास आत घ्यायचा बाहेर सोडायचा, आत घ्यायचा बाहेर सोडायचा. तू कर पाहू, कर. बळच डिस्टर्ब केलं. काय मॅम, श्वास खोस काहीतरी करतो. तू कशी काय धडपडली का? मी तुझं लक्ष कुठे होतं रे? मी तुला आवाज देत होते, अर्जुन अर्जुन करतेय. तेच गाप्पे, काल मनी मावशीने परत जमीन मागितली. ही मनी मावशी जोपर्यंत घरात आहे ना, या घराचं काहीच होणार नाही, तुला सांगतोय. अर्जुन पण काल सर आणि तू बोलत होतास ना, मला लय भारी वाटलं रे. म्हणजे बघ की, जमिनीच्या अगदी छोट्या तुकड्यावरनं पण भाऊ भाऊ भांडतात, अगदी जीवावर उठतात. मी दोघं जण केवढे सहज बोलत होतात. हे तू काल दुपारी म्हणलीस ना, तेव्हा खरं तर माझे डोळे उघडले. माहिती, घरच दड नसेल काय ते जमिनीचं प्रॉपर्टीचं करायचंय. आणि अर्जुन तू असं कसं म्हणतो घर नीट नाही राहणार म्हणून? हे बघ, भांडणं होत नाही ना म्हणून त्या मनी मावशी काहीतरी कुरबुडी करत राहते, काहीतरी विषय काढतात आणि भांडण लावायचा प्रयत्न करतात. अगं पण झालं तर तेच ना. तू शांत राहा बरं. तू एक काम कर अर्जुन, तू ना चांगले चांगले विचार कर, तुला छान वाटेल खरंच. तू आहे ना माहिष्मती बनू नको. सगळं साम्राज्य शांत ठेवण्याचा प्रयत्न. एक मिनिट, मी आप्पी आहे आणि मी जेवढं सांगते ना तेवढं कर. खरंच चांगला विचार कर, तुला छान वाटेल. ठीक आहे, करतो विचार चांगला. चल तू पण दोघं करू. मी ये 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 ये, बस अरे? बस बस. अर्जुन, काय तू डोळे मिटून बसलेस? मला कसं कळणार कसला विचार करतोयस ते? सांग की आपण कुठे आहे? आपण बर्फात, हिमाचल प्रदेश, हिमालय, काश्मीर, कुल्लू मनाली. आई शपथ, बर्फात? हा पे, अगं बर्फाचे डोंगर आहेत, डोंगर नुसते. ते नाही का असतं, ये हसी वादियां ये खुला आसमां, तसे तस. फक्त यामध्ये हिरो हिरोईन आणि बाळपण आहे बर का. आई शपथ, कसलं भारी. पण आपण काय करतोय अर्जुन तिकडे? आपण काय करतोय आपे, बर्फाचा मस्त असा मोठा डोंगर आहे. त्या बर्फाच्या कुशीत एका बाकड्यावर आपण बसलोय. नेहमीप्रमाणे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवलेस आणि आपण डोंगराकडे बघतोय. वरून बर्फ पडतोय, डोंगरावर बर्फ पडतोय, हिरव्यागार पानांवर बर्फ पडतोय, त्यावरून घसरून खाली पडतोय. ते बघ आपलं बाळ खेळतंय, बाळ. तो बर्फाचे गोळे करताय, फेकतय. एक नंबर वाटतं आपे. काय टेन्शन नाही, काय नाही, एकदम रिलॅक्स. अर्जुन, आपण त्या गाडीत बसूयात ना, ते बर्फाच्या रस्त्यात नाही का गाडी जाते? यस मॅडम, ओके, रेडी, गाडी तयार आहे. चला. अगं बस आपे. आई शपथ, कसलं भारी वाटतंय. अर्जुन, आपलं बाळ बघ की केवढं खुश आहे. जोर जोरात किंचाळतंय, थंडी वाजली की असं पकडून बसतंय. आपे बस की गाडीत तू. नाही नाही नको, मला भीती वाटते अर्जुन. अगं आपे, मी बाळाला घेतलंय, आता तू राहा ना उभी गाडीत. नाही पण रा, रा, नको, रा, मला रा, रा, भीती. अर्जुन, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.